तर आता आपण सुरू करूया आपल्या सेकंड एक्सपेरिमेंट सोबत. तर सगळ्यात पहिला स्टेप तर आहे आपलं बुक उघडायचं आणि हा कोड स्कॅन करायचा. आणि हा कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला अशी एक ड्राईव्ह लिंक भेटेल. फर्स्ट कोड इथे होता, सेकंड कोड सेकंड पेजवर. मग हा कोड आपण कॉपी करायचा आहे. आणि एक नवीन स्केचमध्ये तो पेस्ट करायचा. तर कोड अपलोड करण्याच्या आधी तो आपण समजून घेऊया. तर पहिले आपण LED पिन 4 डिफाईन केली. आणि तुम्हाला LED पिन 4च डिफाईन करता येईल, कारण LED पिन 4 डेझिग्नेटेड आहे ऑनबोर्ड LEDसाठी. जर तुम्ही LED पिन 13 म्हणून डिफाईन केलं, तर मग तुम्हाला तिथे एक LED लावायला लागेल. बट LED पिन 4 म्हणजे ऑनबोर्ड LEDसाठी कनेक्टेड आहे. मग LED पिन 13 असं टाकून जर तुम्ही त्याला LED समजून सिग्नल्स देताय, तर मग तुम्हाला आउटपुट नाही भेटणार. पण तुम्ही जर एक LED कनेक्ट केला GPIO 13ला, तर तुम्हाला भेटेल. आणि आता इथे खरं तर बटन पिन 13 आहे, पण आपण एक काम करूया, GPIO 16 म्हणून आपलं बटन पिन बनवूया टॅक्टाईल स्विचसाठी. आणि मग आधीसारखंच जसं मी सांगितलेलं, पहिले व्हॉइड सेटअप येणार. सगळ्यात पहिले तो पिन मोड डिफाईन करतो. मग आपल्या LED पिनला कॉल करतो आणि त्याचं आउटपुट काय ते. आणि मग पिन मोड बटन पिनचा स्टेट रीड करतो आणि मग तेच इनपुट्स घेतो. आणि मग डिजिटल ते इनपुट्स घेतल्यावर तो डिजिटल राईट करतो LED पिन ह्या फंक्शनसाठी लो किंवा हाय. मग आता हा आपला सेटअप आहे. हा सध्या लो आहे कारण इनिशियली सुरुवातीला LED बंद आहे. मग आपला सेकंड पार्ट आहे व्हॉइड लूप. मग व्हॉइड लूपमध्ये म्हणजे आपल्या मेन कोडमध्ये सगळ्यात पहिले तो बटन स्टेट रीड करतो बटन पिन फंक्शनसाठी, म्हणजे तो GPIO 13 वरून ते रीड करतो. आणि मग इफ बटन स्टेट कंपॅरेबल टू लो, इफ इट इज लो, तर मग डिजिटल राईट हाय फॉर LED पिन. म्हणजे जर बटन तुम्ही प्रेस केलेलं असेल, तर मग LED पेनचा सिग्नल हाय असेल. आणि जर तुम्ही बटन प्रेस केलेला नसेल, म्हणजे एल्समध्ये, तर तुमचा LED पेन लो असा सिग्नल देईल. LED पेन बंद असेल. आणि इथे जर समजा मी हा बटरफ्लाय ब्रॅकेट काढला, तर आता बघू काय होतं. मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला एक कंपायलेशन एरर येईल. आणि असे कंपायलेशन एरर खूप कॉमन आहेत जेव्हा तुम्ही स्वतःहून कोड लिहिताय तेव्हा. बघा, तर हा तेच म्हणतोय की व्हॉइड लूप जो फंक्शन आहे त्याचा जो बटरफ्लाय ब्रॅकेट आहे तो नाही. आपण तो टाकूया आणि परत एकदा अपलोड करूया. कंपायलेशन झालं. आता तो हा एरर देतोय. याचा अर्थ आहे की आपला जो ESP आहे हा कनेक्टेड नाही. तर आपण सगळ्यात पहिले आपला ESP कनेक्ट करून घेऊ. आता परत तुम्ही इथे पोर्ट्समध्ये जर बघितलं आणि ESP कनेक्ट केला, तर जो दिसेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि आता अपलोड करू. अशा प्रकारे आपण 2 प्रकारचे एरर बघितलेले आहेत, कंपायलिंग एरर आणि अपलोडिंग एरर. आणि तिसऱ्या प्रकारचे एरर खरं तर सिरियल मॉनिटरवरती येतात, जे कनेक्शन एरर असू शकतात, जे इंटरनेटशी रिलेटेड आहे. पण ते आपण नंतर बघूया पुढच्या एक्सपेरिमेंट्समध्ये. आपला कोड अपलोड होतोय. हां, आता कोड अपलोड झाल्यानंतर आपल्याला आपला ESP32 डिस्कनेक्ट करायचा आहे कॅम मॉड्यूलवरून.
MB मॉड्यूलवरून आणि आपल्याला आपलं सर्किट तयार करायचं आहे. तर सर्किटमध्ये लागणाऱ्या वस्तू हे सगळं तुम्ही कनेक्ट करून घ्या. DC अडॅप्टर पॉवर ग्रिडला कनेक्ट करा आणि ही पिन MB मॉड्यूलला कनेक्ट करा आणि जो बटन आहे व्हाईट कलरचा त्याला प्रेस करा. जेव्हा ती ग्रीन कलरची LED चालू असेल म्हणजे त्याला पॉवर भेटते. आणि जो आपला बटन आहे टॅक्टाईल स्विच तो तुम्ही ब्रेडबोर्डच्या एकदम मधोमध लावा. आता टॅक्टाईल स्विचला तुम्हाला 4 टर्मिनल दिसत असतील, वरती 2 आणि खाली 2. तर हे खरं तर एकमेकांशी जोडलेले आहेत आधीपासूनच. मग जरी तुम्ही हे जर पिन्सला मी 1 2 3 4 असं नाव दिलं तर पिन 1 आणि पिन 3 हे दोघांना जरी मी सिग्नल दिलंय, वायर्स कनेक्ट केलेत तरी चालतं. तर आता आपण GPIO 16 IO16 आणि ग्राउंड इथे पिन्स कनेक्ट करू आणि जे MB मॉड्यूलवरून वायर्स येत आहेत 5 व्होल्टला 5 व्होल्ट आणि ग्राउंडला ग्राउंड असे कनेक्ट करू. तर माझी ग्रीन पिन 5 व्होल्ट आहे ती वरती जाईल आणि जी माझी पर्पल पिन आहे ती ग्राउंड. माझी पर्पल पिन ग्राउंडला जाईल आणि आता कोड तर याच्यावरती अपलोडेड आहे आधीपासूनच. मग जर आता मी बटन प्रेस केला तर तो लाईट अप होतो. हे बघा, मी जेवढ्या वेळा बटन दाबून ठेवेल तेवढ्या वेळा ते लाईट अप होईल. बटन सोडला की ते बंद होऊन जाईल लाईट. तर हा होता आपला सेकंड एक्सपेरिमेंट. हे खूप सिम्पल एक्सपेरिमेंट आहेत पण ह्याच्यामुळे तुम्हाला कोड समजून जातो सुरुवातीला. आता ह्याच्या पुढचे जे एक्सपेरिमेंट असणार आहेत एक्सपेरिमेंट 4 पासून त्याच्यात कोड समजणं थोडं अवघड होणार आहे आणि ते तुम्ही स्वतःहून नाही लिहू शकत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.